राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी यंदापासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारण्यास आज सोमवार दिनांक 1 जुलैपासून सुरुवात झाली. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेचा अर्ज स्वीकारण्याचा प्रारंभ करण्यात आला. अर्ज स्वीकारण्यास राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत आज आशा पातोंड व स्नेहलता यडभर या 2 महिलांचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा प्रत्येकी 1,500 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे संबंधित महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. राज्य सरकार समाजहिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र महिलांना फायदा होईल असं मत महाजन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेतर्फे या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी 100 पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. यासाठी पात्र असलेल्या महिलांना 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.